मकर राशी जुलै महिना लवकरच सुरू होणार आहे, जो धार्मिक तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप खास मानला जात आहे। जुलैमध्ये ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत भ्रमण करेल। यासोबतच तो पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रातही उपस्थित राहील। मंगळ 28 जुलै पर्यंत सिंह राशीत राहील आणि त्यानंतर 23 जुलै 2025 रोजी मंगळ देखील नक्षत्र बदलणार आहे, ज्याचा परिणाम मकर राशीच्या लोकांवर होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे जुलै 2025 चे मासिक राशी भविष्य कसे असेल। जुलै महिन्यात शुक्र तुमच्या 5व्या घरात असेल तर बुध तुमच्या 7व्या घरात भ्रमण करेल। अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल। तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे काम सहज होईल। त्याचबरोबर उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे देखील आहेत। तुम्हाला आर्थिक लाभासोबतच पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला कामात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल। आता तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळू लागेल तर तुमचा सन्मान आणि आदर वाढेल। जुलै 2025 हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी संतुलित आणि आनंददायी राहील। तुम्ही तुमचा वेळ आणि संसाधनाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कराल, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळेल। कुटुंबात सुरू असलेली कोणतीही समस्या तुमच्या सहकार्याने सोडवली जाईल, ज्यामुळे घरगुती वातावरण शांत राहील। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल, जसे की खरेदी किंवा इतर कामांमध्ये। कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी ते पूर्णपणे तपासण्यास विसरू नका। यामुळे तुम्हाला तुमची कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत होईल। जुलै 2025 मध्ये मकर राशीच्या लोकांनी त्यांची दिनचर्या व्यवस्थित आणि शिस्तबद्ध ठेवण्याची आवश्यकता आहे। निष्काळजीपणा आणि आळस तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात, म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। तुम्हाला तुमच्या स्वभावाबद्दल देखील काळजी घ्यावी लागेल, कारण जास्त स्वार्थी राहिल्याने तुमच्या नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते। तुमच्या स्वभावाबद्दल आत्मपरीक्षण करत राहा आणि तुमच्या प्रियजनांशी संवाद साधताना काळजी घ्या। कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेणे ही तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे, म्हणून त्यांना गरजा पूर्ण करा। जुलै 2025 मध्ये मकर राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल। तुमचा जोडीदार तुमच्यासोबत प्रत्येक क्षण हास्य आणि आनंदाने भरून देईल। कुटुंबासोबत एक लांब प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल। जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल आणि लग्नाचे नियोजन करत असाल तर तुमचे कुटुंब तुमचे प्रेम स्वीकारेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल। तुमच्या प्रेमजीवनात नवीन आयाम जोडण्याची ही वेळ आली आहे। मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंद आणि प्रगतीचा स्रोत असेल। तुम्हाला सर्व बाजूनी प्रगती आणि नफ्याचे संकेत मिळतील। तुमच्या जवळच्या ठिकाणी प्रवास होण्याची शक्यता आहे। तुमच्या जवळच्या मित्रांशी सावधगिरी बाळगा। जास्त वादविवादाची परिस्थिती टाळावी। आरोग्य चांगले राहील। तुम्हाला काही नवीन कामासाठी धावपळ करावी लागू शकते। कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखणे फायदेशीर ठरेल। तुम्ही चांगल्या कामात भांडवल गुंतवू शकता। भविष्यात मालमत्ता इत्यादींमध्ये भांडवल गुंतवून नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे। तुम्हाला तुमच्या भावंडांचा पाठिंबा मिळेल। संयमाने काम करणे चांगले राहील। तुम्ही मालमत्ता खरेदी आणि विक्री करू शकता। नफा मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही या दिशेने प्रयत्न करावेत। तुम्हाला तुमच्या पालकांचे प्रेम आणि पाठिंबा मिळत राहील। त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल। समाजात तुमचा आदर राहील। तुमचे विचार सकारात्मक ठेवा। अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल, परंतु अभ्यासाबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे। प्रेमसंबंधांमध्ये संयम ठेवा। तुम्हाला जास्त वाद टाळावे लागतील। मुलांच्या बाजूने त्रास होण्याची शक्यता कमी आहे। तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत। तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम असेल। तुमचे मन धार्मिक कार्यात, पूजा इत्यादीमध्ये गुंतलेले असेल। कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे। मकर राशीच्या लोकांसाठी जुलै 2025 हा महिना संधी आणि आव्हानांचा एक अनोखा मिलाप घेऊन येतो, जिथे तुमचे यश तुमच्या व्यावसायिक कौशल्यांपेक्षा जास्त गोष्टींवर अवलंबून असते। तुम्हाला लवकरच हे लक्षात येईल की तुमची कौशल्ये महत्त्वाची असली तरी या काळात तुमच्या यशाचे निर्धारण करण्यात इतर घटकही तितकेच महत्त्वाची भूमिका बजावतात। जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल तर तुमच्या करिअरचा मार्ग पुन्हा परिभाषित करू शकणाऱ्या अद्वितीय संधींना सामोरे जाण्याची अपेक्षा करा। त्यांचा त्वरित फायदा घ्या, परंतु सावधगिरी बाळगा। तुमच्या मार्गात येणाऱ्या आकर्षक संधी असूनही धोकादायक निर्णय घेण्यास घाई करू नका। या काळात तुमच्या सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव कमी लेखता येणार नाही।
हा प्रभाव फायदा आणि संभाव्य धोका दोन्ही म्हणून काम करतो. तुमच्या सभोवतालचे लोक प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊ शकतात, परंतु ते शंका आणि अनिश्चितता देखील निर्माण करू शकतात. दोन्ही परिस्थितींमध्ये तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्याची किंवा चुका करण्यास प्रवृत्त करण्याची शक्ती आहे. तुम्हाला अनेकदा असामान्य परिस्थितींना तोंड द्यावे लागेल, ज्या ज्योतिषीय अंदाजानुसार तुमच्या संतुलनाची भावना बिघडू नये. उलट जर तुम्ही स्थिर आणि लक्षपूर्वक राहिल्यास तुम्हाला यश मिळण्याची अनुकूल शक्यता आहे. प्रेम आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या क्षेत्रात जुलैच्या सुरुवातीला काही आश्चर्यांसाठी तयार राहा आणि महिना पुढे सरकत असताना आणखी आश्चर्यांसाठी तयार राहा. हे आश्चर्य विविध स्वरूपात येऊ शकते, मग ते आनंदाचे अनपेक्षित क्षण असोत किंवा तुमच्या नातेसंबंधांच्या ताकदीची परीक्षा घेणारी आव्हाने असोत. वाद किंवा मतभेदांदरम्यान कोणत्याही किमतीत तुमचा मुद्दा सिद्ध करण्याच्या इच्छेचा प्रतिकार करा. कधीकधी विनम्रपणे मागे हटणे हा शहाणपणाचा पर्याय असतो, विशेषतः जेव्हा तुम्हाला असे आढळेल की तुम्ही नेहमीच बरोबर नसता. तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या संवादात बहुमुखीपणा स्वीकारा. असे काही वेळा येतील जेव्हा तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त कोमलतेची साधी कृतीच आवश्यक असू शकते. तथापि दृढनिश्चयी आवश्यकता असलेल्या परिस्थिती देखील उद्भवण्याची शक्यता असते. गंभीर चूक केल्याने विनाशकारी परिणाम होतीलच असे नाही, परंतु त्याचा भावनिक परिणाम लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे परिणाम तुमच्या दोन्ही हृदयांमध्ये टिकू शकतात, जे प्रत्येक संवाद काळजीपूर्वक पार पाडण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. शेवटी जुलै 2025 हा मकर राशीच्या लोकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी समृद्ध काळ देत आहे. तुमच्या व्यावसायिक जीवनात सावधगिरीसह त्वरित निर्णय घेण्याचे संतुलन साधून आणि लवचिकता आणि विचारशीलतेच्या मिश्रणासह वैयक्तिक संबंध जोपासून तुम्ही हा महिना फलदायी आणि ज्ञानवर्धक बनवू शकता. आश्चर्य आणि आव्हानांमध्ये स्पष्ट डोक्याने मोकळे हृदय राखल्याने तुम्हाला व्यावसायिक प्रयत्नांमध्ये आणि वैयक्तिक संबंधांमध्ये यश मिळण्यास मदत होईल. एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा महिना उत्तम असेल.